जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 29। प्रहार संघटनेच्या वतीनं आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। पक्षाचे तालुका अध्यक्ष सुदाम निकत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे, याचप्रमाणे प्रमोद यादव, बळीराम भांडवलकर, जगन्नाथ यादव, नामदेव अनारसे, यासीन शेख, जगन्नाथ अनारसे, हरी निगोल, ज्ञानदेव निकत, शंकर निकत, शहाजी निकत, संजय निकत, याचप्रमाणे वृद्धभूमी संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रमेश वरकटे, कर्जत तालुका अध्यक्ष सोनू भिसे, याचप्रमाणे युवक अध्यक्ष महेंद्र कोपनर, रवी पवार यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते। शेतकऱ्याचा सातबारा कोरा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा। या सरकारने विधानसभा इलेक्शनच्या वेळेस सर्व शेतकरी बांधवांचा सातबारा आम्ही आमचं सरकार आल्यानंतर कोरा करू, तसेच दिव्यांगांना आम्ही मानधनात वाढ करू, तसेच आपले जे कांद्याचं मार्केट आता ढासळलेलं आहे व शेतीमालाचे भाव जे ढासळलेले आहेत हे शेतीमालाला भाव देऊ आश्वासन असं या सरकारने इलेक्शन पिरियडमध्ये आपल्याला दिलेलं होतं। तर हे आश्वासन या सरकारने कुठल्याही काळात कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आपलं आश्वासन पूर्ण केलेलं दिसत नाही। सर्व शेतकरी बांधव असतील, दूध उत्पादक असतील, कांदा उत्पादक असतील, सोयाबीन उत्पादक असतील व दिव्यांग बांधव असतील, यांचं जे मानधन आहे या मानधनात किंवा यांच्या ज्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली दिसत नाही। म्हणून सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू हे गेले 1 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन शासनाच्या दारी करत आहेत। मध्यंतरी बच्चूभाऊ कडू हे संत गाडगे महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलनात बसले होते। त्यावेळेस सरकारने आश्वासन दिलं की दिव्यांगांना 6000 रुपये महिना करू, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, भाऊ तुम्ही आंदोलन सोडा। भाऊंनी त्यांच्या एका शब्दावर आंदोलन सोडलं व सरकारने अधिवेशन काळात या ठिकाणी जे शेतकऱ्याचा मूलभूत प्रश्न आहे की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, तर हे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सरकारने आपल्याला ठोस असं आश्वासन दिलेलं नाही व समिती स्थापन करून सांगितलं होतं। ह्यांनी समिती स्थापन जर केली पण ही कर्जमाफी कधी करणार आहेत, ह्या वर्षी करणार आहेत का पुढल्या वर्षी करणार आहेत का कधी 5 वर्षांनी करणार आहेत, हे कुठल्याही प्रकारचे आश्वासन या सरकारने दिलं नाही। शेवटच्या दिवशी मंत्री महोदय उठले व आम्ही समिती स्थापन केली सांगितलं यांच्या अध्यक्षतेखाली, पण तुम्ही कर्जमाफी कधी करणार आहेत हे आम्हाला जाहीर सांगितलेलं नाही। देवेंद्र फडणवीस मध्यंतरी आम्हाला ऐकाय भेटलं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की देवेंद्र फडणवीस म्हणले की यावर्षी पाऊस जास्त आहे, कुठं चांगले पिकं येतं काय पिकं येतं
आमची पिकं चांगली तर पण आत्ता पिकं चांगली असून उपयोग नाही. ज्यावेळेस आम्ही तो माल विक्रीला काढतो मार्केटमध्ये, आत्ताच आम्ही कांदा स्टॉक करून ठेवलेला आहे. आम्हाला वाटलं होतं कुठतरी बाजार वाढत्यान, पण कुठल्याही प्रकारचं बाजार नाही वाढायचं तर लांबच राहिलं, पण बाजार या ठिकाणी कमी झालेत. आज पत्रकार साहेब सांगायचं तुम्हाला किंवा डिपार्टमेंट साहेबांना सांगायचं की आज कांद्याची अशी परिस्थिती झाली, कांदा नासायला लागला वाखारीत, इकता येणं कारण बाजार पहिल्यापेक्षा बी कमी झालेत. शेतकरी या ठिकाणी मेटाकुटीला आलाय आणि फडणवीस साहेब म्हणतात की बॉस उत्पन्न चांगलं होणार आहे, पाऊस चांगला पडलाय. पाऊस चांगला पडला म्हणजे काय शेतकऱ्यांना पैसे भेटलं किंवा काय भेटलं असा विषय नसतो. आता आपल्या भागात मकाची पिकं चांगल्या प्रमाणावर आहेत. आपली मका काढा येणार आहे. मका काढा यायच्या वेळेस असा विषय होणार आहे की मकाचा बाजार आता 2200-2500 रुपये आहेत आणि आपली मका काढा आले की 2800-1500 रुपये बाजार भेटणार आहेत. आमचा उत्पादन खर्च देखील या ठिकाणी निघत नाही. तर आम्हाला शासनाला सांगायचं आहे की तुम्ही आमच्या कुठलेही अंत पाहू नका. बच्चूभाऊंच्या माध्यमातून सर्व आमचे जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्यानंतर काँग्रेस असेल, त्यानंतर आमचे रासपाचे महादेवजी जानकर साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, त्यानंतर आपल्या कर्जत तालुक्यातील जे दिव्यांगांचे किंवा यांचे प्रश्न मानत्या शबीरबाई पठाण असतील किंवा अनेक संघटना आहेत आपल्या या बच्चूभाऊला पाठिंबा देणाऱ्या, तर या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण सर्व शेतकरी बांधव असतील, सर्व दिव्यांग बांधव असतील, यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे जगाजाम आंदोलन करत आहे. तर मला या ठिकाणी जे आंदोलनात या ठिकाणी थांबलेले आहेत लोक, त्यांना बी सांगायचं आहे की आपण इकडं तिकडं नाही बघता इकडं आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. कशामुळे झालं पाहिजे की आपलेच प्रश्न आहेत हे आणि आपण असं वाऱ्यावर इकडं तिकडं फिरून हे प्रश्न काय सुटणार नाहीत. जोपर्यंत आपण शेतकरी सर्व वंचित घटक जोपर्यंत एक होत नाहीत, उद्या एखाद्या जाती धर्माचं आंदोलन असेल तर आपण सगळेजण एक होतो, पण आज आपल्याला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एक व्हायची गरज आहे, सगळ्या पक्षातल्या लोकांना एक व्हायची गरज आहे. मी तर काय म्हणतो, भाजपमधले जे पुढारी सगळे आहेत किंवा जी भाजपला मतदान देणार आहेत त्या वर्गाने सगळं आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. की आपण भाजपला मतदान दिलं म्हणजे आपल्याला काय सेपरेट पैसे पाणी आणून देत नाही, आपल्या गरजा आपणच पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. मग कशा घेतल्या पाहिजेत? हे आंदोलनाच्या माध्यमातून घेतल्या पाहिजेत. आपण जर आज एक झालं नाही तर हे कुठल्याही प्रकारचं सरकार आपल्याला जुमानणार नाही. त्यामुळं मला एकच विनंती करायची की सर्व शेतकरी बांधवांनी इकडं तिकडं न उभं राहता, इकडून पाऊस चालू या ठिकाणी पावसात तिकडं पलीकडं न उभं राहता इकडे येऊन उभं राहायचंय. तर मला एकच विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून की बाबा शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत, आज खरोखर कांद्याची इतकी बेकार परिस्थिती झाली आहे की फार काही सांगायसारखीच नाही. तर शासनाने आमच्या बच्चूभाऊंच्या मागण्या किंवा आमच्या शेतकरी बांधवांच्या दिव्यांग बांधवांच्या मागण्या या पूर्ण कराव्यात. या ठिकाणी मी एवढं सांगतो तुम्हाला. बोला. या ठिकाणी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे आहेत, त्यांच्याशी बोलूया. कशासाठी आंदोलने, काय मागणी आहेत? माईक द्या. आज आपल्या कर्जतमधील आज आपल्या शेतकऱ्यांच्या कोरा उतारा व्हावात, कर्जमाफी व्हावा म्हणून आज आपण आंदोलन ठेवलेले आहे आणि महाराष्ट्रभर सुद्धा चालू ठेवलेलं आहे. म्हणून आपण शेतकऱ्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन जोपर्यंत आपलं कर्जमाफी होत नाही, कोरा उतारा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी सुद्धा माघार नाही घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या बच्चूभाऊंनी सुद्धा किती दिवसापासून त्यांनी आंदोलन चालू ठेवलंय, किती दिवसापासून आपल्या सरकारला मागण्या मागितलेल्या आहेत, पण सरकारने सुद्धा एक सुद्धा मागणी अजून पूर्ण केलेली नाही. पण त्यांनी शब्द दिलता तुमच्या शेतकऱ्याचा मी कोरा उतारा करीन आणि कर्जमाफी करीन, पण त्यांनी अजून कुठल्याही प्रकारची कर्जमाफी केलेली नाही. मग सरकारने शब्द दिला तो पाळला नाही. म्हणून आपण सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तुम्ही शब्द दिलेला पाळत नाही, तसं आम्ही सुद्धा जेव्हा आमची कर्जमाफी होईल तेव्हा आम्ही ह्या रस्त्यावरून बाजूला निघू, असं आपण सुद्धा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तेव्हाच आपण सुद्धा मागे घेतलं पाहिजे. म्हणून आज आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि आपल्याला कर्जमाफी जेव्हा होईल तेव्हा आपण ह्या रस्त्यावरून बाजूला निघणार आहेत. आमच्या बच्चूभाऊंची सुद्धा सगळ्या मागण्या आहेत. आमच्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही मालाला बाजार दिलेला नाही, कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केलेली नाही. मग एवढं सरकार पुढं आमच्या बच्चूभाऊंनी सुद्धा मागण्या मागितल्यात, अजून त्यांना सुद्धा कोणतीही मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही. म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही. मी एवढंच. महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज भर पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये विविध संघटना, प्रहार संघटनेसह सर्व संघटनांनी पाठिंबा देऊन तेही सहभागी झाले आहेत। आपण या ठिकाणी हे आंदोलन कशासाठी करण्यात येत आहे यासाठी आंदोलकांशी संवाद साधणार आहोत। हे जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे ते कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय या पुढील काळामध्ये आता आम्ही माघार घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी या ठिकाणी आपल्याला बोलताना दिल्याचं पाहावयास मिळतं। अहिल्यानगर, गणेश जेवरे। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404 120069।